शिरूर अनंतपाळ नगरपंचायतीत लेट लथीफ कर्मचाऱ्यांचा प्रकार, नागरिकांचा प्रशासनाला सवाल. लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ नगरपंचायत कार्यालयात काही कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी वाढत असून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होतीये. कार्यालयाची अधिकृत वेळ सकाळी 9:15 वाजता असतानाही काही कर्मचारी उशिरा येत असल्याचं वारंवार दिसून येतंय. त्यामुळे जन्म मृत्यू दाखले, कर भरणा, विविध प्रमाणपत्रे तसेच इतर कामांसाठी आलेल्या नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागते. लहान सहान कामांसाठीही नागरिकांची गैरसोय होत असल्यानं प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन लेट लथीफ कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी व कार्यालयीन शिस्त कायम ठेवावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी धनंजय देवगरे यांचा रिपोर्ट. नमस्कार. नगरपंचायत कार्यालयाची वेळ सकाळी किती वाजता आहे ओपन होण्याची? 9:15 वाजता आहे. बरोबर. 9:45. तर इथं कर्मचारी जे आहेत ते आपण बघत आहात की उशिरा येत आहेत. ते काय कर्मचाऱ्यावर कुणाचा अंकुश राहिलेला नाही का? काय नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला? आहे तसं कसं नाही येतात, एखाद्या दिवशी आता आले नसताना लेट झाला असेल. आपलं पद काय आणि आपलं पूर्ण नाव काय हे सांगा. माझं कर निर्धारण प्रशासकीय सेवा माझ्याकडे असता पुन्हा आवक जावक आहे. माझं नाव आहे जोंधळी रघुनाथ काडेप्पा. आता बाकी तुम्ही बघत आहात, तुम्ही वेळेवर आलात, बाकीचे कर्मचारी वेळेवर नाही, फक्त 1, 2 ते 4च कर्मचारी होते. बाकीचे कर्मचारी वेळेवर का येत नाही येत? त्यांना काय आता ते विचारा, सरांना विचारा. माझं तर काय आहे, आता आपण कशाला त्या लोकांना आपलं तर टाईमवर यावं लागतं, बसावं लागतं. ठीक आहे. तर हे होते कर अधिकारी रघुनाथ जोंधळे सर. आपण बाकी जणांचं पण घेऊ आणखी. प्रशासकीय अधिकारी कार्यालयीन अधीक्षक तुम्ही सर ना? सर तुम्ही आता बघताय की कार्यालय उघडण्याची वेळ 9:15 आहे. तर त्याच्यानंतर हे जे इथले कर्मचारी आहेत ते लवकर वेळेवर येत नाहीत. काय म्हणणं आहे आपलं? नाही सर, कर्मचारी थोडंसं सुस्तावर येतं. त्या कर्मचाऱ्याला आम्हाला थोडंसं लेखीचं फॉर्म काढावं लागलं आणि त्यांच्याकडनं कसं टाईप घेऊन आम्हाला की जेणेकरून नागरिकांच्या कामासाठी वेळेवरती कार्यात उपस्थित राहतील याची दक्षता आम्ही आमच्या. आज जे कर्मचारी उशिरा आलेले आहेत किंवा आता नाही येत कामावरती, त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार? त्यांच्यावर एक नोटीस शोकस देऊन त्यांना त्यांच्याकडे तुला सामावून घेऊ. हां. आणि नंतर त्यांच्यावर सुधारणा होणार अपेक्षित त्या हिशोबाने काम करून घेऊ त्यांचं. ठीक आहे सर. ओके. कापसी सर आहे. नगरपंचायतमध्ये एकूण कर्मचारी किती येतात? 18 आहे. त्याच्यामध्ये काय आहे? 18 कर्मचाऱ्यांपैकी आता फक्त इथं उपलब्ध आहेत फक्त 12. बाकीचे 6 कर्मचारी नाही आहेत. त्यातले दोघांनी बहुतेक बायोमेट्रिक करून वडी बसले ते आता येऊन खाली साय करतील. ठीक आहे, बायोमेट्रिक केलेली आहे, परंतु इथं हजेरी मास्टरवर साईन का करत नाहीत? हजेरी मास्टर साय केली नाही त्यांनी, पण डायरेक्ट घरी जाऊन बसले काम करतात. इथं एक वलांडे मॅडम दिसत आहेत. त्या आज 9 तारीख आहेत, तर एकही दिवस त्या उपलब्ध नाही येतं. तर त्यांच्यावर काय कारवाई करणार तुम्ही? नाही, त्यांना आम्ही नोटीस काढून त्यांच्याकडनं प्लस मागून द्या. त्यांनी येण्याची वेळ काय आहे? त्यांनी कधी येतात? तर त्यांनी कसं शिवसेवा असल्याविषयी त्यांच्याकडे ॲडिशनल चार्ज आहे त्यांच्याकडे पण आपल्याकडनं. हां. सुरांपाचा, त्याच्यामुळे त्यांनी शिवसेवा असते त्या दिवशी. हो, पण ॲडिशनल चार्ज आहे तर या 10 दिवसामध्ये एकदा तरी यायला पाहिजे ना त्यांनी. नाही, आले होते ते, पण ज्यावरतीपर्यंत स्वाक्षरी त्यांनी केली नसेल. मग हजेरी मास्टरवर स्वाक्षरी करत नाही, तिथं बायोमेट्रिकवर पण नाही आहे, तर मग त्यांची पगार कशी काढताय? त्यांची पगार आपल्याकडे नाही कसं, त्यांचे मूळ असतात ना, हे देऊन त्यांच्याकडे पगार तिकडे नाही. ठीक आहे, परंतु इथून ते गैरहजर असल्याचा रिपोर्ट तर तुम्ही देणार का त्यांना? नाही, त्यांना आम्ही नोटीस देऊन प्लस मागून देऊ त्यांच्याकडे. किती दिवसामध्ये करणार हे सर्व काम तुम्ही? नाही, आता नोटीस सर आता उद्या येतील. आज आले तर आजच घेऊ आम्ही, नसं तसं उद्या त्यांना नोटीस देऊन प्लस मागून देऊ. ठीक. की बाबा आपण कार्यालयात उपस्थित असताना उपस्थित नोंदवावी, आपले कामकाज वेळेत करावे, या संदर्भात आपण त्यांना सूचना. ठीक.